नमस्कार, मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज. वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असणारा महत्त्वाचा परिसर. मात्र 28 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी कुडूस नाक्यावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे अक्षरशः हाल झाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी अनेक बहिणी कुडूसच्या दिशेने निघाल्या. मात्र कुडूस नाक्यावर लागलेल्या प्रचंड ट्रॅफिकमुळे त्यांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. अवघ्या 5 मिनिटाचा प्रवास करण्यासाठी तासनतास लागणार असतील तरी या वाहतूक व्यवस्थेची करायची तरी काय? या वाहतूक कोंडीमागे अनेक कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुडूस नाका परिसरात वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराकडून रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात असलेली वाहनांची वर्दळ आणि त्यात एकेरी वाहतूक यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बेशिस्त वाहतूक ही देखील कुडूस नाका वरील मोठी समस्या आहे. कुडूस नाका परिसरातील काही वाहन चालक आणि रिक्षा चालकांकडून नियमांचे पालन न करता विरुद्ध दिशेने वाहतूक केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा आणखीन वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. आणि कुडूस नाक्याचा आणखीन एक जुना आणि गंभीर प्रश्न म्हणजे अनाधिकृत बांधकामांचा. गेल्या अनेक वर्षापासून नाक्यावरील अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न प्रलंबित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या अनाधिकृत बांधकामावर कधी कारवाई करणार? वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या बांधकामांवर कायमस्वरूपी मार्ग कधी काढला जाणार हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करतात. कुडूस नाक्यावर उड्डाणपूल व्हावा अशी मागणी ही गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र आज हा प्रश्न पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रस्ता अरुंद वाढती वाहनांची संख्या, सुरू असलेल्या रस्त्याची कामे, बेशिस्त वाहतूक आणि अनाधिकृत बांधकाम या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आज रक्षाबंधना दिवशी अनेक बहिणींना आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असताना या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या बहिणींचा आता एकच सवाल आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभी राहण्यासाठी घोषणा करणारा लाडका भाऊ कुठे आहे? लाडक्या बहिणींना या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी लाडका भाऊ कधी येणार? कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ आजच्या सणासुदी मर्यादित नाही, रोजच नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने केवळ तात्पुरती वाहतूक व्यवस्था न करता कुडूस नाकाच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करावी आणि अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की कुडूस नाक्यावरील या वाहतूक कोंडीची दखल प्रशासन कधी घेणार आणि नागरिकांना या रोजच्या त्रासातून कधी मुक्ती मिळणार? तुम्हाला काय वाटते? कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय काय असावा? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा स्थानिक आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी संवाद महाराष्ट्र या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जयेश गोडुंदे, संवाद महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.